नमस्कार, मी भारती पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या भारतीज किचनवर. तर आज आपण बनवणार आहोत बीटाचा पराठा म्हणजे बीटरूट पराठा. तर त्यासाठी आपण बीट जे आहे ते वाफवून घेणार आहोत. तर इथे मी एक बीट घेतलेलं आहे. मध्यम ते जराशी मोठ्या आकाराचं आहे हे. जवळ-जवळ 5 ते 6 पराठे आरामात होतील असं. तर बीट कुकरमध्ये ठेवायचं, प्लेटमध्ये पाणी नाही ठेवायचं आहे प्लेटमध्ये. बीट असंच ठेवून 3-4 शिट्ट्या घेऊन असं म्हणजे वाफ देऊन त्याला काढून घ्यायचं आहे. 3-4 शिट्टीमध्ये बीटाची जी साल आहे ती पूर्ण अशी निघून येते हाताने तुम्ही बघू शकता. एरवी आपण सुरीने किंवा साल काढणं असतं त्याच्याने काढली तर खूप बीटाचा भाग जातो आणि अशा प्रकारे जर बीट तुम्ही वाफवून घेतलं तर त्याची साल जी आहे ती अगदी थोडीशी निघते. तर आणि घशामध्ये जी खवखव होते बीट खाल्ल्यानंतर ती सुद्धा होत नाही. अशा प्रकारे बीट जर वाफवून घेतलं तर. तर इथे मी सगळी बीटाची साल काढून घेतली आणि पाठीमागचा जो भाग असतो जाडसर तो सुरीने कापून घेतला आणि तुम्ही बघू शकता की ती पातळ अशी साल निघालेली आहे. आता हे जे बीट आहे ते मी आलं किसायच्या किसणीने किसून घेणार आहे, म्हणजे अद्रक किसायच्या किसणीने. खूप बारीक असं किसलं जातं. अगदी मिक्सरला घालण्यापेक्षा असं बीट किसून घेतलं तर खूप छान असा पराठा तयार होतो. तर बीट किसून घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबतच आपण घेणार आहोत लसणाच्या 7-8 पाकळ्या किसूनच घेणार आहे मी. तर तुम्ही बघू शकता ह्या छोट्या किसणीने सुद्धा बीट किती छान असं किसलं जातंय ते. पटकन किसून होतं शिजलेलं असल्यामुळं फार वेळ नाही लागत त्याला. तर इथे मी लसणाच्या 10-12 पाकळ्या घेतलेत. त्यासुद्धा मी या छोट्या किसणीने अशा किसून घेणार आहे. तर इथे आपण खलबत्ता, मिक्सर किंवा काहीही वापरलेलं नाही आहे. तर लसूण किसून झाला, बीट किसून झालं आणि तुम्ही बघू शकता किती छान बारीक असं हे बीट किसलं गेलंय. आता याच्यामध्ये कोथिंबीर घालूया. कोथिंबीर सुद्धा एकदम बारीक चिरून घेतलेली आहे बघा. कोथिंबीर जी आहे ती आपल्या आवडीनुसार कमी जास्त. 4 चमचे दही घालायचं आणि नंतर घालायचे बाकीचे मसाले. आता बाकीच्या मसाल्यामध्ये इथे मी घालणार आहे 1 चमचा धने पावडर, पाऊण चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद घालायची आहे. आता तिखट मसाल्यामध्ये मी इथे हिरवी मिरचीचा वापर केला नाही आहे. लाल तिखट घालणार आहे. 1.5 चमचा लाल तिखट घातलंय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट जे आहे ते कमी जास्त करू शकता. मीठ घालायचं चवीनुसार. तर इथे अर्धा चमचा मीठ घातलंय मी. आता हे सगळं जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बीट आणि हे जे बाकीचे मसाले एकत्र केलेले आहेत, ते मस्त असं एकसंघ करून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण पाणी नाही घालणार आहोत, तर याच्यामध्येच बसेल तितकं पीठ घालून आपण हे डो तयार करून घेणार आहे. तर सुरुवातीला थोडं आपण याच्यामध्ये घालणार आहोत बेसन. तर 3 छोटे चमचे बेसन घातलं आहे आणि आता घालायचं गव्हाचं पीठ, जे मी आधीच चाळून ठेवलं होतं. अंदाजे हे 3 वाट्या पीठ आहे, तर मी आधीच चाळून ठेवलं होतं. आता थोडं-थोडं घेऊन हे मिक्स करायचं आणि याचा घट्टसर असा डो तयार करायचा. तर हे मळताना याच्यामध्ये जवळ-जवळ हे सगळं पीठ बसलं आणि छान असा घट्टसर डो तयार झालेला आहे. आता आपण याला थोडंसं तेल लावून 10 ते 15 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता डो किती छान तयार झालेला आहे. आता याला एका वाडग्यामध्ये ठेवूया आणि एक 10 ते 15 मिनिटं याला आपण रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया. म्हणजे छान पीठ भिजलं जाईल आणि पीठ थोडंसं भिजत ठेवलं तर पराठे चिरत नाही आणि खूप छान छान असे मस्त तयार पराठे होतात. तर इथे आता 15 मिनिटं झालेली आहेत. पोळपाटावरती फूड पेपर घेतलेला आहे. असा पेपर किंवा फूड पेपर घेतल्याने पराठा पोळपाटाला चिटकत नाही. तर आता आपल्या हिशोबाने लहान-मोठी पारी करून घ्यायची आणि पराठा लाटून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता एक पराठा लाटून दाखवते मी तुम्हाला. फूड पेपर किंवा साधा पेपर जरी घेतला तरी पराठा अजिबात चिटकत नाही. थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि पराठा लाटून घ्यायचा. पराठा किंवा पोळी लाटताना उलटी-पलटी करत नेहमी लाटायचं आहे म्हणजे चपाती जरी असेल तरी ती टम्म फुगली जाते. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला पराठा जो आहे तो होत आलेला आहे लाटून. आणि तो खाली जरासुद्धा चिकटलेला नाही आहे. अशा प्रकारे पराठे लाटून घ्यायचे. पुरणपोळी किंवा पराठे कोणत्याही प्रकारचे असतील तरी मी असा फूड पेपर घेते, म्हणजे पोळपाटाला चिटकत नाही. तर तवा मी आधीच तापत ठेवलेला होता आणि तुम्ही बघू शकता पराठा किती छान लाटून झालेला आहे. तवा गरम झालेला आहे. थोडंसं तूप ग्रीस करूया आणि पराठा घालून भाजून काढूया.
तर हा पराठा जो आहे याला पटकन डाग पडत नाही आणि डाग पडायला सुरुवात झाली, की हलकी डाग पडतात. गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम मीडियम टू स्लो ठेवायची आहे. फार फास्ट नाही करायचा. तर तुम्ही बघू शकता पराठा किती सुंदर छान झालेला आहे. थोडासा वेळ लागतो भाजायला, पण पराठा खूप छान तयार होतो. आणि जेव्हा आता बघा पराठा कसा दिसतोय आणि जेव्हा तो भाजला जाईल, तेव्हा त्याच्यामध्ये जी आपण कोथिंबीर घातलेली आहे, ती अशी आपल्याला दिसायला लागते. तर तुम्ही बघू शकता पराठा अशा प्रकारे मी बीटरूट पराठा तयार केलेला आहे. तर अशाच प्रकारे मी 2 पराठे करून घेणार आहे. पराठे बनवताना म्हणजे पीठ तयार करताना मी ओवा आणि साखर घातलेली नाही. तुम्ही हवं असल्यास ओवा आणि साखर घालू शकता. एखाद्याला जर बीट सहन नाही झाले तर पोट जाऊ शकतं. त्यामुळे ओवा जो आहे तो स्किप करायचा आहे. तर अशा प्रकारे आपला पहिला पराठा भाजून झालेला आहे. सोबतच मी दुसरा पराठा एक लाटून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. आणि बीटरूटचे पराठे आपले तयार झालेले आहेत. तर एका आपल्या बीटरूटचे 6 मध्यम आकाराचे पराठे तयार झाले. नाश्त्यासाठी छान ऑप्शन आहे पोटभरीचा. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि तुमच्याशी बोलत बोलत माझे 6 पराठे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. पराठे किती छान तयार झालेले आहेत. आता गरमागरम सर्व्ह करूया. तर सर्व्ह करण्यासाठी मी दह्याची चटणी केलेली आहे. वेगळं फार काही केलं नाही आहे आणि पराठा बघा किती मऊ झालेला आहे. तुम्ही बघू शकता. आणि जरासुद्धा चिरत नाहीये म्हणजे असा चिरा पडत नाहीयेत त्याला. खूप छान असा बीटाचा पराठा तयार झालेला आहे. आता करूया गरमागरम सर्व्ह. तर रेसिपी आवडली तर नक्की करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. भेटूयात परत एखाद्या अशाच नवीन रेसिपीसोबत. आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी ही डिश तयार झालेली आहे.